हॅलो, धन्यवाद डीजे. चला, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा या क्रीडा नगरीमध्ये, ऐतिहासिक क्रीडांगणामध्ये. आणि त्या ऐतिहासिक क्रीडांगणामध्ये आणखी एका नव्या इतिहासाला आपण सर्वजण साक्षीदार ठरलोय. कारण पहिला बहुमान मात्र कोणत्या आयोजन समितीकडे आलाय, अर्थातच सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून कवटी बॉलचं क्रिकेट आता मात्र पूर्णतः संपूर्ण मुंबईभर चर्चेचा विषय राहिलाय. मुंबईचं क्रिकेट जर आपण पाहिलं, आपण सर्वच क्रिकेट वेडे, क्रिकेट प्रेमी आहोत. मुंबईचं क्रिकेट तसं अंडरआर्मचं क्रिकेट म्हणून ओळखलं जातं. सर्वाधिक कठीण क्रिकेट म्हणून मुंबईच्या या अंडरआर्म क्रिकेटकडे पाहिलं जातं. पण त्याहून अधिक कठीण क्रिकेट म्हणून आता कवटी बॉलच्या क्रिकेटची देखील नोंद पूर्ण मुंबईकरांनी मात्र घेतली आहे. त्यात आता मात्र वरईकरांचा अग्रेसर वाटा राहिलाय. नेहमीच आम्ही पाहिलंय वरईला एक वेगळंच वलय प्राप्त झालंय. कारण वरईच्या इतिहासामध्ये वेगवेगळ्याच गोष्टीचा नेहमी समावेश केला जातो. वरई म्हटलं का इथे सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा अनेक गोष्टींचा मात्र आवर्जून उल्लेख केला जातो. वरईकरांची श्रीमंती, वरईच्या उंच मजली इमारती, पैशाची जेवढी श्रीमंती त्याहून मानाची श्रीमंती वरईच्या परिसरामध्ये. प्रत्येक वरईकर मात्र इथे मानाने श्रीमंत पाहायला मिळाला. या 2 दिवसांच्या कालावधीमध्ये प्रत्येक वरईकराने या क्रीडा स्पर्धेसाठी आपल्या मानाने जे काही क्रिकेटचं कर्तव्य पार पाडता येईल त्या सर्वच गोष्टी पणाला लावल्या. आणि असलेल्या आयोजन समिती मागे जी ताकद मात्र नेहमी सातत्यपूर्व उभी राहिली, तो आधार जेव्हा आपल्याला पाहायला मिळाला ना, तो अर्थातच ते आधारस्तंभ व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय या विभागाचे स्थानिक नगरसेवक आणि शिवसेना पक्षाचे सन्माननीय विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर साहेब. आता मात्र त्यांना उत्सुकता लाभली आहे. कवटी बॉलच्या क्रिकेटच्या या मॅचची पहिली सेमीफायनलची लढत आपल्या भेटीसाठी येते. एकदा जोरदार टाळ्यांनी मात्र या क्रीडा नगरीमध्ये प्रत्येक क्रीडा रसिकांनी या मॅचचा मात्र स्वागत करूयात. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू दिला जाईल. जर तो रिव्ह्यू चुकला तर रिव्ह्यू कुठल्याही डिसिजनला घ्यावा नाही लागेल. हंपर डिसिजन लास्ट आहे. आणि सपोज जर कॅमेराने काही कॅप्चर नाही केलं तर हंपर डिसिजन हे फायनल आहे. हॅलो, चला, मॅच चालू होण्या अगोदर एक विशेष सूचना थोडंसं कानावरती टाकतो, ती लक्षात घ्या. नंतर कोणत्याही प्रकारे आर्ग्युमेंट नको. सर्वप्रथम तर आता मात्र गोलंदाजी मधील 5 बॉलची ओव्हर 6 बॉलची झाली आहे, म्हणजे 24 बॉलची नाही, ओके सॉरी, 5 बॉलचीच मॅच आहे. आणि तदनंतरचा एक महत्वाचा निर्णय, 5 बॉलची मॅच आहे. तदनंतरचा एक महत्वाचा निर्णय, प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू दिला जाणार आहे. रिव्ह्यू जर सक्सेसफुल ठरला तर मात्र तो रिव्ह्यू कंटिन्यू असेल. पण जर रिव्ह्यू अनसक्सेस ठरला तर कोणत्याही प्रकारे पुढे रिव्ह्यू नाहीये. आणि कुशल मुवमेंटला जर काही डिसिजन आपल्या तांत्रिक अडचणींमुळे कव्हर करता आला नाही तर मात्र आयोजन समिती आणि पंच हा तो डिसिजन घेणार आणि त्यावरती कोणत्याही प्रकारचं कोणाचंही मात्र ऑब्जेक्शन नसेल. कोणीही क्रीडांगणामध्ये खेळाडू मात्र दाखल होणार नाही, हा देखील डिसिजन असेल. कठोर निर्णय घेतला जाईल, संघ क्वालिफाय होऊ शकतो. पहिल्याच बॉलवरती मात्र डावखुऱ्या शैलीचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचला सुरुवात झाली आहे. प्रभात विरुद्ध गली बॉईज हा संघ या क्षणाला आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला सायन्सचा आणि एका बाजूला वरईचा. खोलवर टप्प्याचा बॉल मिडॉनला ड्राईव्ह केला. लॉंग ऑफचा प्लेअर तिकडे आहे. एकेरी धाव मात्र मिळेल. 2 बॉल आणि 1 धावेने मात्र सुरुवात होताना पाहायला मिळते. मुंबईचं क्रिकेट, मुंबईकर क्रिकेटच्या मात्र इतका प्रेमात आहे की मुंबईच्या प्रत्येक ऋतूमध्ये, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, मग उन्हाचे चटके सोसायला देखील क्रिकेटसाठी आम्ही वेडे असतो. हिवाळ्यातील गारवा सोसायला देखील आम्ही मुंबईकर वेडे असतो. आणि त्याचबरोबर पावसाच्या असलेल्या थेंबांमध्ये देखील आम्ही खेळण्याची तयारी दाखवतो. कधी न थांबणारा खेळ हा म्हणजेच क्रिकेट. इथे मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक. लॉंग ऑफला प्लेअर आहे. सेमीफायनल आणि फायनलच्या मॅच इतक्या काही रंगतदार होतात ना की नक्कीच एक वेगळीच मजा येते. कारण इथपर्यंतचा झालेला प्रवास प्रत्येक संघाचा एक वेगळा आत्मविश्वास प्रत्येक संघातील खेळाडूला दिला जातो. आणि त्यातूनच मात्र चुकांना सुधारत आता मात्र किती चुका आणखी वजा करता येतील हाच मात्र प्रत्येकाचा प्रयत्न राहतो.
इथे मात्र पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, चांगला ड्राईव्ह केला होता, प्रॉपर ताकद वापरली, जे काही आपली शक्ती वापरता येईल या स्ट्रोक वरती त्यांनी वापरली, पण धावांचं गणित केवळ आणि केवळ एकेरी धावेने पुढे सरसावतंय. 1 रन आणखी संघाच्या खात्यामध्ये. 3 बॉल आणि धावसंख्या जर आपण पाहिलीत, 4 बॉल आणि रन झालेत 3. 4 बॉल 3 रन शेवटचा बॉल या ओव्हरचा पाहायला मिळतोय. कवटी बॉलचं क्रिकेट खरंच एक वेगळीच मजा येते. हे क्रिकेट पाहायला, खेळायला, अनुभवायला. प्रत्येक मुंबईकर येणाऱ्या कालावधीमध्ये वेडा असेल कवटी बॉलच्या क्रीडा स्पर्धेसाठी. चांगला ड्राईव्ह केला तिकडे, थ्रो दिलाय, चुकी झाली. बॅकअपला इतके खेळाडू असताना देखील त्यांच्यातून देखील मार्ग बनवला त्या चेंडूने. त्याला देखील घाई लागलीये की कुठेतरी मला यांच्या हातामध्ये यायचं नाहीये, आणि त्यातून 2 धावांचा मात्र उलगडा झालाय. 2 धावा पुढे, 1 ओव्हर आणि धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचली. 1 ओव्हर आणि 5 रन. खरं तर सुंदर उपांत्य फेरीचा सामना या मैदानात सुरू आहे. आज जांभुरी मैदान मला वाटतं प्रेक्षक वर्गांनी खचाखच भरलंय, कारण वरळीतले प्रेक्षक वर्ग लहानपणापासून खेळत आलेला हा कवटी बॉल, आणि या कवटी बॉल मधील वरळीत सर्वप्रथम एवढे सुंदर आणि मोठे टुर्नामेंट आपल्याला बघायला मिळत आहेत. क्या बात आहे. पहिलं षटक तर झालंय, मात्र गोलंदाज 1 पाऊल पुढे आहे. एका षटकात फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत, मात्र बिना गड्याच्या मोबदल्यात. आणि वारंवार क्षेत्ररक्षणात देखील बदल केला जातोय, कारण अतिशय महत्त्वपूर्ण खेळली जाणारी ही मॅच आहे, आणि या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो जाणार आहे महाअंतिम सामन्यात, म्हणजेच ट्रॉफी तर नक्कीच असणार आहे. खरं तर बघायचं आहे कुठला संघ जातोय तो मात्र महाअंतिम सामन्यात. अगदीच प्रत्येकाला उत्सुकता राहिली आहे त्या ट्रॉफीची. ती ट्रॉफी देखील कोणाच्या अभिमानाची ट्रॉफी असेल, त्या संघाचा तो अभिमान असेल विजयाचा. वरईचा संघ असेल, जेजेचा संघ असेल, निवडे काही संघ राहिले त्यातील मात्र वरईकर अजूनही संघर्ष करतायत. आनंद आहे वरईकरांना पाहून. या मॅच मध्ये कुठेतरी सेमीफायनलची लढत खेळतायत. प्रत्येक वरईकर त्यांचा पाठीराखा असेल. खरं तर सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लबचं कौतुक करावं लागेल. आपण बघतोय 2 दिवस सुंदर नियोजन आणि आयोजन. खरं तर इतकं मोठं रकमेचं मैदान आणि कवटी बॉल अंडरआर्म क्रिकेटचा सामना म्हटल्यात तर मात्र इथे गर्दी जमली आहे, आणि या गर्दीत कोण होणार हिरो, कोण ठरणार आजच्या दिवसाचा मानकरी. आता मात्र डावकुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईकवर आलाय, तो म्हणजेच अमन. आणि गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय गणेश. पहिले 2 चेंडू सुरेखरित्या हाताळल्यात, 2 चेंडूवर 2 धावा दिल्यात. आता मात्र नो बॉलचा इशारा पंचांनी दंडित केले. खराब क्षेत्ररक्षण, बॉल जातोय सीमारेषा पार, शिवगर्जना, चौकार. आणि इथे जर आपण पहिलं चुकी केली धावसंख्या जर आपण पाहिली ना, कुठेतरी चुकी केली गोलंदाजाच्या असलेल्या या बॉलवरती लॉंग ऑफच्या प्लेयरने. दोन बॉल आणि धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने आयोजित क्रीडा स्पर्धेचा हा असलेला क्रिकेटचा रणसंग्राम शनिवार आणि रविवार 2 दिवसांच्या कालावधीमधील ही क्रीडा स्पर्धा. इथे मात्र बिग 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 हिट केलाय. बॉलला मात्र पाठवलाय बाउंड्री रेषेच्या बाहेर, आलाय खणखणीत दणदणीत षटकार 6. धन्यवाद डीजे, क्या बात है. दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिला षटकार आलाय, आणि दोनही फलंदाज आपल्याला माहिती आहे महत्त्वपूर्ण मॅच आहे, आणि या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये आपला विकेट सांभाळून मात्र हल्ला बॉल सुरू झालाय. बॉलवर षटकार तर आलाय, आता मात्र दुसरा बॉल काय होतोय तेच मात्र बघायचं आहे. आणि स्क्वेअर चेंडू, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. खरं तर आता प्रेशर हे दोघांवर असणार आहे, फलंदाजावर देखील आणि गोलंदाजावर देखील, कारण एक षटकार फलंदाजाने मारलाय आणि गोलंदाज मात्र विचार करतोय या फलंदाजाला आता मात्र कसा रोखता येईल. नक्कीच आपण पाहतोय
रोखता येईल का आपण म्हणताय, पण रोखणार की ठोकणार ही उत्सुकताच मात्र आम्हाला सर्वांना लागली आहे. इथे रोखायचंय आणि इथे ठोकायचंय, त्यासाठीच हे आयोजन आहे, त्यासाठीच हे निमंत्रण आणि आमंत्रण आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यातील अनेक संघ, मातब्बर संघ आपल्या संघाला घेऊन या क्रीडा नगरीमध्ये दाखल झालेत. गेली 2 दिवस प्रत्येक जण मात्र या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून कुठेतरी विजयाचा पाठलाग करण्याचा त्यांचा अट्टास पाहायला मिळाला. पण अनेकांचं स्वप्न अपूर्ण आणि अनेकांचं स्वप्न मात्र कुठेतरी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. बॉल झाले 4, धाव संख्या 21. खरं तर 21 धावा एक सन्मानजनक टोटल आहे आणि दुसरं षटक अजून देखील प्रगती पथावर आहे. एक शेवटचा चेंडू बाकी आहे, धावा जाऊन पोहोचल्या त्या मात्र बिना गड्याच्या मोबदल्यात 21 या आकड्यावर. इथे मात्र एक चांगला ड्राईव्ह केलाय. बॉल मात्र तिकडे जर आपण पाहिलं तर दिशा थोडीशी चुकली आहे, पण किती धावांची प्रगती केली आहे. चांगला डाऊन द ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा देखील विचार केला, ती देखील बघता क्षणी पूर्ण. पण तिसऱ्या धावेसाठी जो काही कॉल देत होते तो कॉल मात्र देणं थोडंसं चुकीचं ठरलं असतं. तिथे मात्र ऑर्गनाइज कमिटीतील आपले अरुण दादा आहेत, त्यांनी मात्र कळवलंय की 2 रन तुम्हाला रनिंग घेऊन घ्यायचे, त्यामुळे हे 2 रन मात्र संघाच्या वाट्याला रनिंग घेऊन पूर्ण केले अशा प्रकारे नोंद झाली आहे. आणि अर्थातच 2 षटकांच्या खेळाच्या अखेरीस संघाचा धावफलक जाऊन पोहोचले 23 धावांपर्यंत धावसंख्या मात्र आता येऊन पोहोचली आहे. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर 112 धावसंख्या देखील झाली साहेब. हल्ला बॉल या संघाने 112 ही धावसंख्या देखील कवटी बॉलच्या क्रिकेटमधील ऐतिहासिक नोंद या क्रीडांगणामध्ये सोडली आहे. त्यांची पाऊल खुणे कुठेतरी या क्रीडांगणामध्ये सोडताना पाहायला मिळाली. 2 ओव्हर आणि 23. खरं तर 20 चेंडू मध्ये 112 धावा विशाल, भरपूर मोठी टोटल त्यांनी केली आणि इतिहास रचलाय. मला वाटतं जांभोरी मैदानात सर्वप्रथम आपण कवटी टुर्नामेंट बघतोय आणि या टुर्नामेंटमध्ये मात्र इतिहास घडतायत. आणि या इतिहास घडत असताना आता मात्र पहिला महाअंतिम सामना सुरू आहे आणि उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे. अर्थातच चांगला ड्राईव्ह केला, तिकडे लॉंग ऑफला प्रयत्न झालाय, बॉल थांबवलाय. 2 रन मात्र संघाच्या खात्यामध्ये जमा झालेत. आज अनेक विजय पराभव आपल्याला पाहायला मिळाले, पण इतिहासामध्ये पराभवाची देखील नोंद होते. खरं सांगायचं म्हटलं ना तर जिंकणारा नेतृत्व तर करतो, पण हरणारा असतो ना तो नेहमीच तुम्हाला मार्गदर्शन करेल. कारण हरलेल्या संघाकडे, हरलेल्या प्रत्येक क्षेत्रामधील व्यक्तीकडे त्याच्यापेक्षा जास्त अनुभव कुणाकडे नसतो आणि त्याच्या अनुभवातलं असलेलं त्याचं मार्गदर्शन तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये अचूकतेचं राहील. खरोखर मित्रा, विशाल प्रत्येक क्रिकेट रसिकाचं स्वप्न असतं नाईट टुर्नामेंट खेळणं आणि मात्र आज शिवगर्जना चषकात अनेक मुंबईकर आपल्याला खेळताना या टुर्नामेंटमध्ये दिसले. सुंदर शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेने जमिनीलगत खेळलेला हा फटका मात्र 2 धावा पंचांनी घोषित केल्यात. खरं तर षटकार, चौकार, त्यानंतर सिंगल डबलवर देखील भर दिला जातोय. चांगल्या बॉलला सन्मान दिला जातोय व खराब बॉलचा समाचार देखील घेतला जातोय. लॉंग अपला कोण मुलगा आहे तरी प्लीज पडदा सोडायचा आहे. सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती आहे, पडद्याच्या थोडंसं मागे उभं राहायचं, प्लीज थोडंसं सहकार्य करा. आपल्या आजूबाजूचा जो जाणता प्रेक्षक वर्ग आहे त्यांनी आपल्या आजूबाजूच्या अशा लहान मुलांना थोडंसं सूचित करा. दरम्यानचा बॉल आपण पाहिला, एक चांगला डिलिव्हर केलाय बॉल, डॉट बॉल राहुल स्ट्राईकला आहे. 3 बॉल झाले तर धावसंख्येची जर आपण विचार केला तर 27 या अंकावरती जाऊन पोहोचले. 2 बिग तुल्यबल संघ या क्षणाला आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे वरईचा संघ आणि एकीकडे सायनचा संघ. या 2 संघांमधून सेमीफायनलची पहिली लढत. एखादा विजेता होणारा संघ एका ट्रॉफी सोबत तर फोटो काढणार नक्कीच, पण कोणता संघ मात्र फायनलच्या लढतीमध्ये जाईल. बिग 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 हिट केलाय, पुन्हा एकदा पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. च्या 3 षटकाराला, लगतच्या 3 षटकाराला विकी दादा कदम यांच्याकडनं तब्बल 555चं पारितोषिक आलंय आणि हे पारितोषिक देखील रोख आलेलं आहे. क्या बात आहे. अमन यांना मात्र सुवर्ण संधी.
खरोखर विकी दादाचं देखील कौतुक करावं लागेल. काल आणि आज सर्व खेळाडूंसाठी मात्र प्राईजच्या स्वरूपात इथे सुंदर बक्षीस अरेंज करतायत आणि मात्र पंचांचा इशारा व्हाईट बॉल अजून देखील प्राइज ऑन असणार आहे. अमन यांनी जर लगतच्या दोनही बॉलवर जर षटकार लगावला तर मात्र विकी दादा यांच्याकडनं तब्बल 555 पारितोषिक आलंय. सलग 3 बॉल 3 षटकार आणि 500 रुपयांचा पारितोषिकांचा बहुमान मात्र मिळवला जाईल आणि ते सौजन्य पारितोषिक आपले विकी दादा यांच्या वतीने दिलं जाईल. दरम्यानचा बॉल पुन्हा एकदा वाईड असेल आणि पुन्हा चान्स मात्र त्या पारितोषिकांचा या खेळाडूला कंटिन्यू राहील. तसं पाहता काल आणि आज अनेकांनी 3 बॉलला 3 षटकार मारलेत. आज तर एका खेळाडूने असे काही बॅटिंग केली आहे ज्याने 5 बॉलला 5 षटकार मारलेत. तो देखील विक्रम मात्र इथे रचला गेलाय. ऐतिहासिक मैदान आहे आणि ऐतिहासिक मैदानामध्ये अनेक इतिहास रचले जाणारच आहेत. क्या बात आहे, धावबाद झालाय आणि आता मात्र आता मात्र 3 षटका अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 36 या आकड्यावर आणि एका गड्याच्या मोबदल्यात. खरोखर सन्मानजनक धावसंख्या झाली आहे. खरं तर 15 बॉल असतात आणि या 15 बॉलमध्ये मात्र 36 धावा मिळवल्यात. आता मात्र शेवटचं षटक, हाणामारीचं षटक आणि हाणामारीच्या षटकात अमन असणाऱ्या स्ट्राईकवर आणि अमर यांच्यासाठी मात्र विकी दादा यांनी सलग 3 षटकाराला मात्र 555 पारितोषिक लावलंय आणि ते पारितोषिक ऑन असणार आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे कृष्णकांत दादा शिंदे यांचं मात्र व्यासपीठावर आगमन झालंय. मी सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब तर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद दादा, आपण स्थानपन्न व्हायचंय. शेवटची ओव्हर आहे आशुतोषजी आणि शेवटच्या ओव्हरला 10 ते 12 रन तरी आले पाहिजेत. इथे मात्र बिग हिट केलाय. पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय बाउंड्री रेषेच्या पलीकडे आलाय. पुन्हा एकदा खणखणीत षटकार. क्या बात है, पहिल्या बॉलवर एक खणखणीत दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. क्या बात है, विकी कदम दादाचा आवडता खेळाडू अमन आणि अमन यांनी मात्र सुरुवात धडाकेबाज केले. शेवटचं षटक सुरू आहे. पहिल्या बॉलवर एक सुरेख षटकार आपण बघितलात. आता मात्र अमन यांच्यासाठी 3 षटकाराचं पारितोषिक मात्र ऑन असणार आहे. हो, अजून एक थेट जातोय वावराच्या बाहेर. बॉल जातोय सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. जबरदस्त मात्र इथे बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सलामीचा 1 विकेट माघारी गेला, पण तदनंतर जर आपण पाहिलं अमन काय बॅटिंग करतो. वैयक्तिक 10 बॉल आणि 29 ही त्यांनी मात्र स्वतःची वैयक्तिक आणि संघाची खेळी सजवली आहे. इथून पुढची देखील खेळी त्याला मात्र आता पुढे घेऊन जायची आहे, पण त्याच्यासाठी मात्र व्यूवर रचनेमधील बदल केला जातोय. काहीशी रणनीती ऐकली आहे. गोलंदाजाने स्ट्रॅटर्जी इथे पाहायला मिळते. ओहो, प्रॉपर रीड केलाय, जज केलाय. एखाद्या बॉलला अगदीच अचूकतेचा साधणं हा देखील एखाद्या असलेला बॅटरचा कौशल्यपणा म्हटलं जातं. कारण एखादा बॉल जर चुकीचा जर ठरला तर मात्र डॉट बॉलला सांगता होऊ शकते. त्यामुळे अचूकतेचं मात्र इथे उदाहरण देत असताना ही एक्स्ट्रा रन मिळाली. स्क्रीनवर आपण पाहतोय आणि नुकतेच आपल्या या क्रीडा स्पर्धेला जॉईन झाले सन्माननीय कृष्णकांत शिंदे साहेब. स्वागत आहे आपलं देखील. आपण देखील आज वेळातील वेळ काढून
या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने दाखल झाला. रन रन आउट झालाय. विकेट. हॅलो, थँक्यू डीजे. रनआउट झालाय बॅटर. तसं पाहताना आशुतोषजी, कोणालाही रनआउट होणं हा खरं तर मान्य नसतो. विकेट तर येतो, कॅच आउट होतात, बोल्ड आउट होतात, पण रनआउट आहे ना हे कोणालाच पटत नाही. कारण शेवटपर्यंत मनामध्ये खंत राहते, जर मी रनआउट झालो नसतो ना तर आणखी एक मोठा प्रवास केला असता. पण एक आवर्जून सांगतो, एक असा इतिहास नोंदवला गेलाय, जागतिक इतिहासामध्ये एक नोंद आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमधील असा जो खेळाडू होता त्याच्या आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये कदापि रनआउट झाला नाही, ते म्हणजे भारतीय संघाचे माजी कर्णधार सन्माननीय कपिल देव सर. हे मात्र रनआउट कदापि झाले नाही. क्या बात है. एक सुंदर इतिहास आपल्याला मात्र विशाल दादा यांच्या मुखातून आलाय खरोखर. आणि नक्कीच मोठा फटका, बॉल आहे हवेत, जातोय बघायचंय कुठे, तर मात्र सीमारेषा पार, खणखणीत शिवगर्जना षटकार. क्या बात है. धन्यवाद डीजे. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते त्या मात्र 50 आकड्याच्या पुढे, म्हणजेच 55 धावा. खरोखर 55 धावा आता मात्र धावफलकावर लगावल्यात. अजून देखील एक शेवटचा चेंडू बाकी आहे आणि मात्र समर यांची धडाकेबाज फलंदाजी मैदानात सुरू आहे. क्या बात है. जवळजवळ 19 बॉलमध्ये धावा झाल्यात त्या मात्र 55. अजून देखील एक शेवटचा चेंडू बाकी आहे. खरं तर महाअंतिम सामना कोण जाणार या महाअंतिम सामन्यात, आणि सुरू असलेला सामना उपांत्य फेरीचा सामना हा देखील रंगतदार होणार. स्क्वेअर चेंडू, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. नक्कीच सनीचा इथे कुठेतरी आज प्रेक्षकांना, आमच्या आयोजन समिती परिवाराला, सचिन दादाला देखील कौतुक वाटलंय. कारण सनीची बॅटिंग, सनीचा संघ आहे, सनीची उत्सुकता राहिली आहे. कारण सनी नावाचं वादळ या क्रीडानगरीमध्ये घोंगावलं होतं, समर नावाचं वादळ देखील पाहिलं होतं. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर अनेक वादळं आली, ती वादळं थांबवता थांबवता मात्र धावांची प्रगती होऊन गेली. पण आता या क्षणाला जर आपण पाहिलं ना तर कुठेतरी 57 या अंकावरती जाऊन पोहोचलेला संघ प्रभात, आणि त्यातील मात्र शेवटचा बॉलला सामोरं जातोय समर, ज्याने कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये त्याची देखील आपण जर एकंदरीत प्रवास पाहिला ना तर 100हून अधिक धावा त्याच्या देखील नक्कीच झाल्या असतील. 5 षटकाराचा कालच्या दिवसातील त्याला देखील एका मॅचचा विक्रम आपण पाहिला. आणि समरचं कौतुक, बिग हिट केलाय, बॉलला पाठवलाय, षटकार 6. क्या बात है. शेवटचा बॉल आणि इतकी सुंदर सांगता. क्या बात है. धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 63 आकड्यावर आणि 64 धावांचं लक्ष. खरोखर प्रभात हा संघ प्रथम फलंदाजी करून तब्बल 64 धावांचं लक्ष आता मात्र गली बॉयज या संघाला दिलंय. एक मोठा टार्गेट आता मात्र गली बॉयज या संघाकडे असणार आहे. चला, प्रभात संघाला विनंती करतोय, लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय. प्रभात संघ
चला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. आपण बघतोय गली बॉयज विरुद्ध प्रभात संघ आणि प्रभात संघाने प्रथम फलंदाजी करून तब्बल 64 धावांचं मोठं लक्ष आता मात्र गली बॉयज या संघाला दिलंय. कृपया कॅमेऱ्याच्या बाजूला कोण असतील त्यांनी खाली उतरायचे. व्हॉलेंटियर्स तिकडे लक्ष द्यायचंय. कॅमेऱ्याच्या क्रेनवर जो चढलाय त्यांनी खाली बसायचंय. त्या मित्रांना देखील उतरवायचंय खाली प्लीज. त्या टेबलवर फक्त कॅमेरामॅन दिसला पाहिजे. धन्यवाद प्रेक्षक वर्ग. आणि आपण बघतोय वरळीतील जांभोरी मैदानात एक नामवंत टुर्नामेंट सुरू आहे. 10 मे व 11 मे रोजी खेळवले जाणारे हे मात्र शिवगर्जना चषकाचा हा रणसंग्राम आता मात्र शेवटचे 3 मॅच आणि सुरू असलेला सामना उपांत्य फेरीचा पहिला सामना. आणि गली बॉयज या संघाला मात्र मोठं टार्गेट असणार आहे. तब्बल 64 धावांचं मोठं टार्गेट आता मात्र संकेत आणि सनी यांना सुरुवात धडाकेबाज करावीच लागेल. कारण 64 धावाचं मोठं टार्गेट आहे. 16 धावांच्या सरासरीवर मला वाटतं बॅटिंग करावी लागेल. पहिलाच बॉल सुरेख फटका. बॉल जातोय चौकार. थेट थेट थेट. क्या बात है. बघितलं 64 धावा धावफलकावर आहेत. मात्र संकेत यांनी सुरुवात धमाकेदार केली आहे. पहिल्या बॉलवर चौकार. क्या बात है. 19 बॉल. हॅलो आणि स्वागत आहे शाखा अधिकारी सन्माननीय संकेत वरईकर. आपण देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून दाखल झालात. मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि संकेत जातोय तंबूच्या दिशेने परत. शेलवात. धन्यवाद डीजे. या बात आहे. पहिल्या बॉलवर आपण चौकार बघितला. नंतरचा डॉट चेंडू. मात्र तिसऱ्या बॉलवर एक मोठा मासा स्वस्तात गावला. संकेत जातोय तंबूच्या दिशेने परत. चौथा चेंडूवर आलाय तो म्हणजेच अँडी. आणि अँडीने देखील मोठा फटका खेळलाय. आणि अँडी देखील झेलबाद होतोय. क्या बात है. सुरेख झेल. चला लगेच नवीन बॅटर पाठवायचं प्लीज विनंती आहे. आणि यानंतर होणारा दुसरा उपांत्य फेरीचा सामना विघ्नहर्ता विरुद्ध 09 पॅकर्स. दोनही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय टॉससाठी मंचावर यायचं आहे. आणि पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू आणि 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला मैदानात बघायला मिळाली. एका षटका अखेरीस धावा जाऊन पोहोचतायत त्या मात्र 6 या आकड्यावर आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात.
धन्यवाद डीजे. आता मात्र सनी स्ट्राईकवर आलाय. पहिली ओव्हर सनी यांनी नॉन स्ट्राईकला उभं राहून बघितलं. आपले 2 फलंदाज बाद झाले. मात्र सनी यांना आता एक पुढचं पाऊल टाकावंच लागेल. तब्बल 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता मात्र 5 चेंडू अखेरीस धावा झाल्यात त्या मात्र 6, म्हणजेच 58 धावांचं लक्ष अजून देखील पार करायचं आहे. 15 चेंडूमध्ये 58 धावांचं लक्ष पार करायचं आहे. स्ट्राईकवर असणाऱ्या सनी आणि सनी यांनी आपण बघितलं कालपासून भरपूर आपल्या नावावर विक्रम घडवलेत आणि आता आपल्या संघाला गरज आहे. आज मात्र संकट मोचन म्हणून मैदानात उतरतोय. काय पहिलाच बॉल, सुरेख फटका, बॉल आहे हवेत, जातोय जातोय जातोय, सीमा रेषा पार, खणखणीत षटकार. अनिकेत 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 क्या बात है. आणि उपांत्य फेरीत डीजे देखील रंगात आलाय. कडक गाणी लावतोय. खरं तर मराठी अस्मितेची ही गाणी आपण बघतोय. चला लगेच मॅच सुरू करायची आहे. बॅट चेंज करायला गेलाय. खरं तर दुसरं षटक सुरू आहे आणि दुसऱ्या षटकात मात्र सुरुवात धमाकेदार झाली. धावा जाऊन पोहोचतायत त्या मात्र 12 या आकड्यावर. हा दुसऱ्या षटकातला एकच चेंडू झालाय. धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 12. आता मात्र सनी यांनी सुरुवात तर धमाकेदार केली आहे. परत एकदा बॉल जातोय थेट वावराच्या बाहेर. क्या बात है. काटीन घोंगडे घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की. काटीन घोंगडे घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की. चला मॅच चालू ठेवायची लगेच. 10 वाजेपर्यंत आपल्याला महाअंतिम सामना खेळून संपवायचा आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. चला आपण बघितलं पहिलं षटक सुरेखरित्या हाताळत होते प्रभात संघ. मात्र पहिल्या षटकानंतर दुसऱ्या षटकाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मात्र सनी यांनी देखील दाखवून दिलं मी अजून मैदानात बाकी आहे. मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. मी मात्र मॅच कधीही संपवू शकतो. आणि आता मात्र सुरुवात धमाकेदार केली आहे. अगदीच आपण पाहतोय सनीने कुठेतरी मॅच मधील पराभवाचे दार बंद होतात की काय अशी प्रश्न जी होती ना त्या प्रश्नांना फुल स्टॉप लावलाय. आणि पुन्हा एकदा सनी नावाचं वादळ इथे मात्र घोंगावताना पाहायला मिळते. विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय. विजयाच्या दारावरती मात्र त्याने आपला मात्र सनी नावाचा डंका मात्र इथे वाजवलाय. ते विजयाची दारं मात्र आता काही क्षणात मोकळी होणार काय हे देखील आता प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. कारण मॅचला बदलले कलाटणी दिली आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काही साधता येईल याचा मात्र नेम नाही. या बात आहे. धडाकेबाज सुरुवात आपण बघितली. सनी आला आणि मात्र हल्ला बॉल चढवला. 3 बॉल मध्ये सलग 3 षटकार. क्या बात है. खरं तर गली बॉईज संघाचं जर आपण पाहिलं ना तर थोडंसं नशीब थोडंसं चुकीचं आहे. नशीब म्हणजे थोडंसं त्यांना साथ दिलं नसेल का माहितीये. कारण सनी जरी सलामीचा बॅटर असला ना तरी आतापर्यंत केवळ 3च बॉल खेळलाय. त्यामुळे कुठेतरी इथे मात्र पुन्हा एकदा क्या बात आहे. क्रॅकिंग आतिषबाजी. साहेब देखील टाळ्यांचा मात्र इथे त्याला प्रसाद देत आहेत. आशीर्वाद देत आहेत. खरोखर फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहेत मित्रांनो. कडक 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 4 बॉल मध्ये हॅलो थँक्यू. आणि चिराग देवेकर यांच्या वतीने मात्र या सनीने जर या बॉलला षटकार मारला तर 500 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक मात्र मिळणार आहे. सनीने प्रभावी केलंय. इथे मात्र प्रत्येकाला मंत्रमुग्ध केलंय. आनंद दिलाय. सनीची बॅटिंग आवडली असेल तर एकदा सनीसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त बॅटिंग करतोय.
क्या बात आहे. आणि सनीनी जर शेवटचा षटकार अजून मारला तर मात्र प्रफुल्ल सोसा याच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. क्या बात आहे. बक्षिसांचा पडलेला पाऊस खरोखर सनी. त्याचबरोबर राहुल दादा यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय. खरोखर सनी यांच्या या षटकाराला मात्र इतिहास होणार आहे या मैदानाचा पहिला वहिला. हो खरोखर सुंदर चेंडू होता, मात्र त्या चेंडूवर देखील सुरेख फटका कव्हरच्या दिशेने एक धडाकेबाज फटका बघितला. क्या बात आहे. सनीनी मात्र दुसऱ्या षटकात आपली मॅच मात्र आपल्या खिशात घातली आहे. धावा झाल्यात त्या मात्र 32 धावा. 10 चेंडूमध्ये धावा झाल्यात 32. अजून देखील 10 चेंडूमध्ये तब्बल 32 हवा हव्यात. म्हणजे अर्ध्या धावांचा डोंगर तर फोडलाय, परंतु अर्ध्या धावांचा डोंगर अजून फोडायचा आहे. हल्ला करावा लागणार आहे, किल्ला लढवावा लागणार आहे. सनी नावाला मात्र कुठेतरी इथे मात्र संघासाठी या महत्वाच्या मॅच मध्ये प्रति हल्ला करत विजय देखील मिळवून द्यावा लागणार आहे. 10 बॉल आणि 32 धावांची मॅच मात्र आता संघर्ष आणि संघर्षच वाट्याला आलाय. कोणता संघ मात्र अजूनही विजयी होईल हे सांगणं आता तरी कठीण आहे, कारण दोनही संघ तसं पाहता तेवढेच तुल्यबळ आहेत. एका बाजूला सायन्सचा प्रभात आणि एका बाजूला वरईचा गली बॉईज हा संघ. वरईचा संघ स्थानिकांचा संघ आणि त्या कारणाने स्थानिक पाठीराखा बराच आलाय. त्यांचे शुभ आशीर्वाद देखील या खेळाडूला या संघाला नेहमीच मात्र आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे कधी कधी कसं असतं ना, एखाद्या संघाच्या पाठी जर एखाद्या संघाच्या समर्थक वर्गांचा देखील आशीर्वाद लाभला ना, तर आपोआप कधी कधी विजयाची दारं देखील मोकळी होऊन जातात. ते आशीर्वाद देखील महत्वाचे असतात, ते हितचिंतक देखील अतिशय महत्वाचे असतात. आता मात्र फटका फसलेला तरी देखील जीवनदान भेटतंय रोहित यांना, कारण 2 गडी बाद झालेत. आणि आता मात्र ज्या खेळाडूचे सर्व प्रेक्षक वर्ग वाट बघतायत तो मात्र सनी स्ट्राईकवर आलाय. अजून देखील 9 चेंडूमध्ये तब्बल 31 धावांचं लक्ष्य पार करायचंय. आणि सगळ्यांना माहिती आहे जोपर्यंत सनी स्ट्राईकवर असणार आहे तोपर्यंत कितीही मोठी धावसंख्या असू द्या, सनी मात्र वन मॅन हिरो सारखा मैदानात लढतोय. क्या बात आहे. चला मॅच लगेच सुरुवात करायची आहे. 9 चेंडूमध्ये धावा हव्यात त्या मात्र 31. अजून देखील आपल्याला 10 वाजायच्या आत 2 मॅचेस खेळवायचे आहेत, याची देखील सर्व खेळाडूंनी व प्रेक्षक वर्गांनी नोंद घ्यायची आहे. हो 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 हो, सुरेख फटका, बॉल जातोय सीमा रेषा पार, खणखणीत षटकार. क्या बात है. धन्यवाद. आता मात्र श्रीरंग देवळे यांच्याकडनं चिराग देवळेकर यांच्याकडनं सलग 3 षटकाराला तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. क्या बात है. सनी यांचं मात्र धावांचं वादळ मैदानात सुरू आहे. 8 बॉल मध्ये आता 25 धावांची गरज आहे. म्हणजे एकंदरीत सनीसाठी पाहता केवळ 8 बॉल मध्ये 4 षटकाराची मॅच आहे, जी सनीसाठी अशक्य नाहीये. सनी आणि सनी इथे मात्र सनी नावाची चर्चा होते. सनीने जर ही मॅच जिंकवली ना तर हा वरईकरण सनीची या वरई विभागामध्ये ढोल ताशा पटकाची मिरवणूक काढायला देखील कमी करणार नाही. इतका मात्र सनीने आज इथल्या वरईकरांना प्रभावी केलंय, प्रेरित केलंय. बॅटिंग आवडली आहे त्याची बरोबर. आणि प्रफुल्ल ढोसा याने मात्र प्राइस वाढवलंय. 3 षटकाराला 2000चं पारितोषिक लावलंय. क्या बात आहे मित्रांनो, टाळ्या थांबल्या पाहिजे नाहीयेत. कडक फलंदाजी, वन मॅन आर्मी. ज्यांनी पारितोषिक लावले त्यांनी मात्र खिशात हात घालायचे, कारण सनी आता मात्र सलग 2 षटकार मारलेत. क्या बात आहे. फॅन फॉलोअर्स आणि बक्षिसांचा पडलेला पाऊस. कडक कडक कडक. ग्राउंड मध्ये कोणी येऊ नका, थोडस रिक्वेस्ट केली जाते ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने. पण काय बॅटिंग करतोय, लाजवाब, जबरदस्त, कलात्मक, आत्मविश्वासी फलंदाजी मात्र या खेळाडूची पाहायला मिळते. झुंज देतोय प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये, त्यांनी असलेल्या आव्हानाला मात्र सामोरं जातोय. धावा जाऊन पोहोचतायत त्या मात्र 45 या आकड्यावर. तब्बल 64 धावांचं लक्ष आहे. धावा झालेत 45. 2 गड्यांच्या मोबदल्यात.
त्याचप्रमाणे सलग तिसऱ्या षटकाराला प्रज्वल यांच्याकडनं देखील 500 रुपये आलेले आहेत. क्या बात है, सर्वांनी खिशात हात घालायचे आणि पारितोषिक मात्र आणून द्यायचे. क्या बात है, कडक कडक कडक. आणि क्या बात है, सनी यांची मात्र मंजानत फॅन फॉलोविंग वाढली आहे. कडक फटका, कडक कडक कडक. क्या बात है, वन साइड हीरो आहे आणि नक्कीच आवर्जून सांगेल सनी के लिए सबके जेब से यहाँ पे निकल चुकी है मनी. सनी ने मात्र इथे प्रभावी केलाय. क्या बात है मित्रांनो, ही मॅच काहीही होऊ द्या, मात्र सनी यांनी मात्र जांभोरी मैदानात आपली छाप सोडली आहे. खरोखर तब्बल 6-7 षटकार लगावलेत खरोखर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते त्या मात्र 51. परत एक आणि सनी यांच्या 50 सभा देखील पूर्ण झाले. सगळ्यांनी उभा राहून टाळ्या वाजवायच्या या खेळाडूसाठी. क्या बात आहे, सर्व वरईकरांचा आज अभिमान या मैदानामध्ये, या क्रीडा नगरीमध्ये, या ऐतिहासिक मैदानामध्ये इतिहास रचताना पाहायला मिळतोय. सनी नावाचं वादळ इथे थांबता थांबेना. मॅन फ्रॉम वरई, मॅन फ्रॉम वरई सनी चव्हाण. थँक्यू डीजे. हॅलो, काय बॅटिंग करतोय लाजवाब. थँक्यू डीजे. डीजे डीजे थँक्यू. 5 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. सनीने मात्र बंद झालेल्या पराभवाच्या दारामधून मात्र इथे मात्र उडी घेतली आहे विजयाची आणि विजयाच्या उंबरठ्यावरती आता मात्र येऊन पोहोचलाय. तो विजयाचा गुलाल आता मात्र संघासोबत त्याच्या कपाळी मात्र प्रत्येकालाच पाहायचा आहे. आज काय कामगिरी केली आहे सनीने, जबरदस्त. प्रत्येक वरईकरांचा अभिमान मात्र या क्रीडा नगरीमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतोय. सनी चव्हाण 5 बॉल आणि गरज आहे 7 धावांची. साहेबांना देखील वाटलं असेल की मी थांबलो, पण थांबत असताना मला मात्र आनंद द्विगुणित झालाय, कारण सनीने मात्र त्यांना देखील या मॅचला कुठेतरी आनंद देताना कामगिरी केली आहे. सर्वात हायेस्ट स्कोर 9 चेंडू मध्ये 50 धावा सनी यांच्या नावावर ठोकल्या गेल्यात. आता मात्र खेळाडू चला रिव्ह्यूच्या माध्यमातून कोणाचा कॉल आहे, पंचांचा कॉल आहे की टीमचा कॉल आहे? टीमचा कॉल आहे. खरं तर वर्ल्डीत प्रथमच रिव्ह्यू सिस्टम देखील आपण बघतोय आणि कवटी बॉल अंडरआर्म क्रिकेट विश्वात आज मात्र उपांत्य फेरीचा सामना आणि रंगतदार रंगलेला हा सामना आपण बघतोय. वन साइड हिरो सनी 1 नंबरची जर्सी धारण केलेला हा फलंदाज आज मात्र जांभोरी मैदानात खरंच त्यांनी छाप सोडली आहे. या मॅचचं काही धोरण असू द्या मित्रांनो, मात्र सनी याला पुढच्या वर्षीपर्यंत सर्व प्रेक्षक वर्ग व खेळाडू लक्षात ठेवतील. 9 चेंडू मध्ये तब्बल 50 धावा. समोर समोर सर्वांनी बाजूला या स्क्रीन पाहतायत, सनी स्क्रीन पाहतायत आपले संपूर्ण क्रीडा रसिक आणि खेळाडू. खरं तर युवा चषक आणि या युवा चषकात पहिल्याच पर्वात सनी यांनी मात्र विक्रम आपल्या नावावर केलाय.
या टुर्नामेंट मधली पहिली हाफ सेंचुरी आपल्या नावावर केली आहे. स्क्रीनवर आपण पाहतोय, चेक केला जातोय निर्णय काही क्षणातच मात्र मार्गी लागेल. पंच कळवतील. निर्णयाचं मात्र स्वागत करायचे सर्वांनी. जो काही निर्णय असेल तो मात्र मान्य करावा लागेल. आणि निर्णय काय आणि हेच तिकडे मात्र पंचांना चॅलेंज केला होता संघाने आणि जो चॅलेंज करत असताना इथे मात्र त्यांचा रिव्ह्यू होतोय सक्सेसफुल. रिव्ह्यू मात्र कंटिन्यू राहणारे. खेळाडू मात्र माघारी जातोय. रन आउट चाललाय. पण मॅच तसं पाहता आता मात्र सनीसाठी अवघड राहिली नाहीये. 4 बॉल 7 धावांची मॅच आहे. खरं तर विशाल क्रिकेट आहे आणि मी तुला बोललेलो क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. जरी ही मॅच सहज वाटत असली तरी उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे आणि 4 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. नक्कीच आपण सांगितल्याप्रमाणे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला टाइम लागत नाही. पण आम्ही आवर्जून का सांगितलं कारण सनी इथे मात्र सेट झालेला बॅटर जो आहे ना तो सुखरूप आहे. त्या कारणाने आता या क्षणाला मात्र ही आम्ही कुठेतरी उल्लेख केला की या क्षणाला सनीसाठी अवघड नाही. जर सनीने काही चुकी केली ना तर संघ अडचणीत यायला देखील वेळ लागणार नाही. पण तसं पाहता सनी चुकी करेल काय ही देखील शंका आहे. अतिशय महत्वपूर्ण 4 चेंडू आणि दांडी 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 गुल. क्या बात है. आता मात्र मॅचनी वेगळ्याच रूपात वळण घेतलंय. जो खेळाडू 9 चेंडू मध्ये 50 धावा केलेला तो मात्र जातोय तंबूच्या दिशेने परत. जबरदस्त. क्या बात आहे. काय कलाटणी दिली आहे सामन्याला. मी म्हटलं होतं ना सनीने आता चुका करून चालणार नाहीये. तिथे रनआउट आला आणि रनआउटच्या पाठोपाठ आणखी एक बोल्ड आउट झालाय. सनी नावाला कुठेतरी इथे प्रभातच्या गोलंदाजाने माघारी पाठवलंय. 3 बॉल आणि 7 धावांची मॅच. आता तसं पाहता नवीन आलेल्या बॅटरला थोडीशी कठीण जाईल कारण गोलंदाजाला आता 2 बॉलचा आत्मविश्वास वाढलाय. त्यामुळे मॅचला ते देखील आता इथून कव्हर करू शकतायत. काय क्रिकेट रंगतंय. एका क्रिकेट प्रेमीला काय हवं असतं कोणताही संघ विजयी होऊ दे. मला फक्त त्या विजयामध्ये आनंद हवाय आणि तो आनंद मात्र पाहायला मिळतोय. आणि क्रीडा रसिक मात्र आज कुठलाही संघ विजयी झाला ना तरी विजयी संघाच्या आनंदामध्ये मात्र नाहून निघणार आहेत. चला अजून देखील खेळ बाकी आहे. 3 चेंडू मध्ये तब्बल 7 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे आणि 3 चेंडू मध्ये 7 धावा. मी म्हटलेलं क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट मध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. ज्या खेळाडूने ही मॅच मात्र वन साइड घेऊन आलेले मात्र आत्ता 3 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. आणि नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय तो म्हणजे अम्मे आणि यांचा मात्र रनर ठेवण्यात आलाय. चला मित्रांनो जर मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. 3 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. परत एकदा डॉट स्वरूपात. कोणी बाहेरून बोलायचं नाहीये. कृपया 2 बॅटर आपला निर्णय घेतील.
कृपया सर्व खेळाडूंना विनंती आहे, डगआउट सोडून जर कोणताही खेळाडू बाहेर दिसला तर मात्र योग्य ती कारवाई केली जाणार. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे, डगआउटचा ताबा घ्यायचा आहे. पंचांचा इशारा, नो बॉल. क्या बात है. आणि आता मात्र रिव्ह्यू घेतला जातोय. प्रभात या संघाचा हा मात्र रिव्ह्यू. पंचांचा निर्णय नो असणार आहे, मात्र रिव्ह्यू बघायचंय काय होतोय. कृपया दोन्ही संघांना विनंती आहे, पंचांशी वाद घालायचा नाहीये. जो संघ पंचांशी वाद घालेल त्याला मात्र थेट बाहेर काढण्यात येणार आहे. कृपया दोन्ही संघांना विनंती आहे, पंचांची आणि कमिटीशी वाद घालायचा नाहीये. आपल्याला रिव्ह्यू सिस्टम दिलेला आहे आणि त्याचा उत्तम प्रकारे वापर करून घ्यायचा आहे. चला, UBC लाईव्ह यांना विनंती आहे, परत एकदा रिव्ह्यू चेक करायचा आहे. खरं तर कोणत्याही खेळाडूवर अन्याय न होण्यासाठी हा रिव्ह्यू सिस्टम आपण मात्र इथे उपलब्ध करून दिलाय. खरं तर आपण बघतोय सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब आयोजित सुंदर असं शिवगर्जना चषक. त्याचप्रमाणे व्हॉलेंटियर्स व मान्यवर बाकीच्या स्टेजवरनं खाली उतरायचे आहे. कोणी असतील एक्स्ट्रा त्यांना प्लीज विनंती आहे, कारण समोर रिव्ह्यू बघण्यासाठी असंख्य प्रेक्षक वर्ग आणि खेळाडू देखील वाट बघतायत. कृपया दोन्ही संघांना विनंती आहे, पंच आपला निर्णय घेतील आणि पंचांना दिलेल्या निर्णयाचा सन्मान देखील करायचा आहे.
कृपया सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती करतोय डगआउटचा ताबा घ्यायचा आहे. कृपया सर्व खेळाडूंना विनंती आहे डगआउट सोडून कोणी यायचं नाहीये. फक्त कॅप्टनला आत पाठवायचं आहे. कॅप्टन गली बॉयज या संघाचा कॅप्टन फक्त आत जायचं आहे. बाकी सगळा संघ मला डगआउट मध्ये दिसला पाहिजे कारण कमिटीची विनंती आहे. चला पंचांनी आपला निर्णय लगेच कळवायचे व मॅच देखील लगेच सुरू करायचे. मी दोन्ही संघांना परत एकदा विनंती करतोय कमिटी जो डिसिजन आता घेतील तो मात्र दोघांनाही मान्य करावा लागेल. त्याचबरोबर गली बॉयज या संघाने विनंती करतोय डगआउटचा ताबा घ्यायचा आहे. आणि पंचांचा इशारा नो बॉल. दोन्ही संघांना विनंती करतोय पंचांच्या निर्णयाचा सन्मान करायचा आहे आणि फास्ट नो दिलेला आहे.
चला दोन्ही संघांना विनंती करतोय थोडासा सन्मान करायचा आहे, कारण अतिशय महत्वपूर्ण मॅच जरी असली तरी मात्र पंचांनी योग्य तो निर्णय देखील दिलाय. लगेच मॅच सुरू करायची आहे. सचिन दादा साळवी, काय निर्णय आहे?
चला बाकी सर्वांनी मैदानाच्या बाहेर या, सर्वांनी मैदानाच्या बाहेर या. चला मैदानाच्या बाहेर या बाकीच्यांनी, बाकी सर्वांनी मैदानाच्या बाहेर या. चला बाहेर या, सर्वांनी बाहेर या. चला सर्वांनी मात्र मैदान खाली करायचं आहे. गल्ली बॉयज या संघाला मात्र 2 धावांची पेनल्टी दिली गेली आहे आणि नो बॉल देखील असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. चला लगेच मॅच सुरू करायची आहे. त्याचबरोबर प्रभात या संघाने मी विनंती करतोय लगेच क्षेत्ररक्षण लावायचं, प्लीज थोडंसं सहकार्य करा. चला लगेच मॅच सुरू करायची आहे. दोन्ही संघांना विनंती करतोय जेवढा वाद वाढवणार तेवढा वाद वाढत राहणार. त्याचबरोबर दोन्ही संघांना विनंती करतोय लगेच सामना सुरू करायचा आहे, कारण असंख्य प्रेक्षक अजून देखील वाट बघतोय. चला प्रेक्षक वर्ग व कमिटी यांना विनंती करतोय मैदानाचा ताबा सोडायचा आहे, सगळ्यांनी बाहेर यायचंय आणि मॅच लगेच सुरुवात करायची आहे.
चला पंचांशी वाद घालायचा नाहीये व कमिटी बरोबर वाद देखील घालायचा नाहीये. प्लीज कृपया विनंती करतोय, लगेच मॅच सुरू करायची आहे. दोन्ही टीमच्या कर्णधारांना आता मात्र कमिटी शेवटचा निर्णय देणार आहे. चला सर्व प्रेक्षक वर्गांना कळकळीची विनंती आहे, मैदानाचा ताबा सोडायचा आहे आणि कमिटीने आपला डिसिजन घेतलाय. दोनही संघांना जर मान्य असेल तर मात्र मॅच लगेच चालू करायची आहे, नाहीतर दुसरी सेमीफायनल खेळवायची आहे. हा पेंडिंग सामना ठेवा. खरं तर हा सर्वतः निर्णय कमिटीचा असणार आहे, फॉर्म मध्ये लिहून दिलेलं. मात्र आता दोनही संघांना मी विनंती करतोय, कमिटीने घेतलेल्या निर्णयाचा सन्मान करावाच लागणार आहे. मिसफिट कंपनीचे ओनर लल्ला यांचं मात्र मैदानात आगमन झालंय आणि कवटी बॉल, टेनिस बॉल, कुठलाही बॉल असू द्या, मात्र लल्ला त्या जोशात मैदानात दाखल असतो. मात्र या टुर्नामेंटला तुझी उपस्थिती ही चुकली आहे, मला वाटतं बाहेर गेला असणार. चला लगेच मॅच सुरू करायची आहे प्लीज. चला सर्व कमिटी मेंबर व प्रेक्षक वर्गांना विनंती करतोय, मैदानाचा ताबा सोडायचा आहे. प्रेक्षक वर्गांना विनंती करतोय वारंवार. आता मात्र इथे आलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ होणार आहे. विशाल, आपण बघताय सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब आयोजित शिवगर्जना चषक आणि या शिवगर्जना चषकात मात्र माजी नगरसेवक आशिष दादा चेंबूरकर यांचा मात्र इथे पहिला सत्कार होणार आहे. राहुल दाभोळे यांना मी विनंती करतोय, चेंबूरकर साहेबांचा इथे सत्कार केला जातोय. टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजे. खर तर वरळीमध्ये कुठेही क्रिकेट खेळू द्या, मात्र आशिष चेंबूरकर नावाचं मदत कक्ष मात्र तिथे नेहमी पोहोचत असतं आणि प्रत्येक खेळाडूच्या मागे खंबीरपणे उभा असणारा आवाज. त्याचबरोबर नंतरचा सन्मान मात्र मनोज दादा परब यांचा सत्कार केला जाणार आहे आणि नितीन साळवे यांना मी विनंती करतोय, मनोज दादांचा देखील इथे सत्कार घ्यायचा आहे. टाळ्यांच्या गजरात मनोज परबांचं देखील स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर तिसरा सन्मान म्हणजेच विशाल गुप्ता यांचा देखील इथे सत्कार करायचा आहे. विशाल गुप्ता, मी चिराग देवळेकर यांना विनंती करतोय, विशाल दादाचा देखील सत्कार केला करायचा आहे. या वाथे टाळ्यांच्या गजरात विशालचं देखील स्वागत करायचं आहे. खरोखर आज आम्हाला लाभलेले मान्यवर, खरोखर वेळात वेळ काढून आपण आम्हाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. अशीच साथ आमच्या पाठीशी राहू द्या.
हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व तुम्हाला धन्यवाद देतो. धन्यवाद डीजे. आता मात्र सर्व खेळाडूंना एक आनंदाची बातमी आहे. कुशल शहा म्हणजेच मिसफिट याकडनं जो खेळाडू मॅन ऑफ द सिरीज जिंकेल त्याला मात्र पूर्ण किट दिला जाणार आहे. कॅप पासून शूज पर्यंत. एकदा टाळ्यांच्या गजरात मिसफिटच्या कुशलचं देखील अभिनंदन करायचंय. क्या बात आहे. खरं तर वरळीतील एक नावाजलेला खेळाडू आणि यांनी मात्र एक आगळं वेगळं पारितोषिक देखील या शिवगर्जना चषकात नोंद केले आहे. धन्यवाद. चला कुशल दादा धन्यवाद. चला मॅच लगेच सुरुवात करायची आहे. भरपूर विलंब झालाय. चला त्वरित सामना सुरू करायचा. दोन्ही संघांना विनंती करतोय कारण आलेले मान्यवर आपण बघितलं वेळात वेळ काढून मान्यवर आलेले ते देखील मात्र निघून गेलेत. खरं तर योग्य निर्णय लगेच कमिटीने घेतलाय. हॅलो. चला 5 मिनिटाच्या अवधीमध्ये जर काही निर्णय झाला नाही ना तर आयोजन समिती कठोर डिसिजन घेईल आणि अन्यथा संघ डिस्क्वालिफाय केला जाऊ शकतो. दोन्ही संघ
हॅलो 2 बॉल मध्ये 7 रनाची गरज होती आणि तो जो नो बॉल आलाय त्यावरती आयोजन समितीने नो बॉल घेतलाय. नो बॉल वरती तो रन देखील आलाय पण त्यांना पॅनल्टीचे 2 रन वजा केलेत म्हणजे एकंदरीत पुन्हा एकदा 2 बॉल आणि 7 ची मॅच आली आहे. हा डिसिजन झालाय. चला प्लीज बघा कोणत्याही प्रकारे आपल्याकडे जर पाहिलं ना थोडंसं पोलिसांचा दबाव येतोय. मॅच चालू करा. फायनलची मॅच नाहीतर आपल्याला खेळवायला टाइम. मैदान खाली करा. मैदान खाली करा. चला मैदान खाली करा. चला सर्व प्रेक्षक वर्ग लगेच मैदान खाली करायचे. व्हॉलेंटियर्स प्लीज प्लीज प्लीज. 2 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. आता मात्र तिढा सुटलाय. विविध पद्धतीने आपण बघितलं कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती आणि 2 चेंडूमध्ये मात्र 7 धावांची गरज. अजून देखील चॅम्प मैदानात आहे. शॅम आणि अमय यांची जोडी. मात्र 2 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. एका षटकाराची गरज. आणि कोण संघ जाणार आहे महाअंतिम सामन्यात आता मात्र थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे. चला कमिटी लगेच बाहेर यायचंय. कमिटी आपण इडन गार्डन मध्ये फिरत नाहीयेत. आपण आहेत जांभुरी मैदानात. चला लगेच बाहेर यायचे प्लीज मित्रवर्ग. आणि परत एकदा सांगतोय जो कोणी खेळाडू मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरेल त्याला मात्र कुशल शहा उर्फ मिसफिट्स यांच्याकडनं मात्र पूर्ण किट दिला जाणार आहे. याची नोंद देखील घ्यायची आहे. आणि कमिटीने देखील एक निर्णय कळवलाय. कोणताही संघ जर वाद करणार तर त्या संघाला मात्र पुढच्या वर्षी चान्स दिला जाणार नाहीये. याची देखील नोंद घ्यायची आहे. खरं तर ही कमिटीचं कौतुक करावं लागेल. कमिटीची टीम या टुर्नामेंट मध्ये खेळत नाहीये तरी देखील सर्व मुंबईतील कवटी बॉल क्रिकेट रसिकांसाठी ही मात्र इतकं सुंदर नियोजन व आयोजन आपल्याला बघायला मिळालं. चला परत एकदा मॅच कडे वळूया. 2 चेंडू मध्ये हवेत त्या मात्र 7 धावा. काय होणार हा सामना. एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजे. शेवटचे 2 चेंडू धावा हवेत त्या मात्र 7. फुलटॉस चेंडू आणि 2 धावा मिळवण्यात यश आलंय. क्या बात है. 1 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. खरं तर फुलटॉस चेंडू होता आणि याच बॉलवर हल्ला करण्याची गरज होती मात्र फटका मिस झालाय. आता मात्र 1 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. खरं तर मित्रांनो प्रिडिक्शन आहे आणि आपण बघितलं क्रिकेट आहे. क्रिकेट मध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. कंपल्सरी चेस असणार आहे. 1 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. चला लगेच सामना सुरू करायचा आहे. 1 चेंडू 5 धावा. थोडं व्हॉल्यूम कमी ठेवायचंय कारण घड्याळात 10 वाजलेत आणि 10 वाजेपर्यंत आपल्याला लिमिट होती. अजून देखील आपल्याला 2 मॅचेस खेळवायचे आहेत. चला टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजे. ओ परत एकदा फुलटॉस मिस केलंय आणि प्रभात हा संघ जातोय महाअंतिम सामन्यात. चला यानंतरचा लगेच टॉस होणार आहे. दोन्ही संघांना विनंती करतोय विघ्नहर्ता विरुद्ध 09. चला लगेच यायचंय.